नमस्कार मित्रांनो, मी गायत्री नेमाडे. दुर्गा स्कॉलर मॅथ्स गाईड मध्ये आपले मनापासून हार्दिक स्वागत. मित्रांनो, 22 डिसेंबर 2024 ला म्हणजेच पुढच्या रविवारी आपली 8वीची NMMS ची परीक्षा होत आहे. तर त्या अनुषंगाने आपण मागील वर्षाचा 2023-24 ला झालेला वर्षाचा जो पेपर होता तो आपण स्पष्टीकरणासह सोडवत आहोत, जेणेकरून तुम्हाला प्रश्नपत्रिका कशी असते, प्रश्नांचं स्वरूप कसं असतं हे लक्षात येईल. आज आपण इथे मॅथचा पेपर बघणार आहोत, म्हणजे बौद्धिक क्षमता चाचणी पार्ट 1 आपण आधीच ऑलरेडी बघितला. 101 ते 45 प्रश्न. आता त्या पुढील प्रश्न आपण पूर्ण 90 प्रश्न बघणार आहोत, कारण या पेपरमध्ये 90 क्वेश्चन्स असतात. चला तर मग आपण लगेच सुरुवात करूया. तत्पूर्वी जर तुम्ही माझा तो याचा पहिला पार्ट जर बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्यावरून तो पार्ट नक्कीच बघू शकता. बघा, प्रथम आपण सुरुवात करत आहोत. 47 to 48 साठी आपल्याला सूचना दिलेली आहे आणि आपल्याला हा नियम देऊन प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडायचा आहे. प्रश्न क्रमांक 47 यामध्ये आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी दिलं, तर याला लॉजिक कसं लागतं बघा. यामध्ये हे 16 आहेत, तर म्हणजे इथे होतं 8 2 जा 16 होतात आणि त्यानंतर या 8ने म्हणजे 12 8 किती होतात, तर 96 होतात. ते आपल्याला इथे दाखवलेले आहेत. त्यानंतर इथे पहा 7 गुणिले 4 2 दिले, 7 दुणे 14 होतात आणि या 7ने जर आपण 9 7 केलं तर ते 63 होतात. त्याचप्रमाणे इथे 9 दुणे 18 9 2 जा 18 होतात आणि या 9ने जर आपण 8 ला मल्टिपल केलं तर 8 9 जा किती होतात, 72 होतात. म्हणजे उत्तर किती मिळालं, पर्याय क्रमांक 2 72. या प्रमाणाचे लॉजिक होतं. त्यानंतर 48 नंबरचा प्रश्न होता पहा. यामध्ये आपल्याला दिलेला आहे 4 दिलेला आहे, तर जर मी या 4चा स्क्वेअर केला आणि त्यामध्ये जर या 3चा स्क्वेअर मी केला तर 4चा स्क्वेअर म्हणजे इथे 4चा स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर 16 प्लस 9 केले तर आपल्याला 25 मिळतात. म्हणजे यांची जर ऍडिशन केली तर ती 25 होते, ती इथे दिलेली आहे आपल्याला. त्याचप्रमाणे इथे 6चा वर्ग अधिक 2चा वर्ग केला तर 36 प्लस 4 केले तर ते 40 मिळतात. म्हणजे याचा स्क्वेअर करायचा, याचा स्क्वेअर करायचा, प्लस करायचा आणि ते उत्तर आपल्याला इथे मिळतं. त्याचप्रमाणे 5चा स्क्वेअर प्लस 4चा स्क्वेअर केला, 5चा स्क्वेअर प्लस 4चा स्क्वेअर इज इक्वल टू 25 प्लस 20 केले तर 45 उत्तर येतं. म्हणजे इथे आपल्याला मिळणार आहे 45 आणि तो पर्याय आहे इथे पहा. इथे आपल्याला काय मिळालेलं आहे, 5चा स्क्वेअर 25 आणि 4चा स्क्वेअर 16 आणि यांची जर बेरीज केली आपण तर ती मिळते 41. म्हणजे इथे मिळालं 41, तर तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 वर. याप्रमाणे आपल्याला हे लॉजिक मिळालेलं होतं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न लगेच बघूया. बघा, यामध्ये बघा 49 नंबरचा क्वेश्चन आहे. आपल्याला 8 लोक दिलेली आहेत आणि टेबलाभोवती बैठक व्यवस्थेवरचा हा प्रश्न आहे. तर हा सोडवताना कसा सोडवायचा, तर ह्याप्रमाणे आपण बैठक व्यवस्था जर करून घेतली, म्हणजे सर्कल करून घेतलं आणि टेबलाभोवती आपण एकूण काय केले, 8 लोक आहेत म्हणून 8 डॉट आपण करून घेतले. याप्रमाणे जर केलं, सूचना दिलेली आहे ते गोलाकार घड्याळाच्या दिशेने म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने काय करतात, समान अंतरावर चर्चा करत बसले आहेत. यू हा वायव्य दिशेला बसला, यू म्हणजेच ही वायव्य दिशा असते. याप्रमाणे जर आपण केलं तर ही वायव्य दिशा येते, ही ईशान्य दिशा येते, आग्नेय दिशा आली आणि ही नैऋत्य दिशा येते. तर वायव्य दिशेला कोण बसलेला आहे, तर यू बसलेला आहे. मी इकडे यू लिहिलं. त्यानंतर बसला आहे क्यू कोणत्या स्थानावर असेल. याप्रमाणे आपण म्हणजे क्रमाने जर बघितलं तर यू नंतर आहे व्ही, यू आणि व्ही पर्यंत दिलेला आहे. इथे यू व्ही एम नंतर पी क्यू आर एस टी याप्रमाणे आपण क्रमांकाने बसवले. तर आपल्याला प्रश्न काय विचारला आहे, क्यू कोणत्या स्थानावर असेल. आता क्यू कुठे आहे, तर आग्नेय स्थानावर आहे, म्हणून त्याचा योग्य पर्याय आपल्याला भेटलेला आहे पर्याय क्रमांक 3. याचप्रमाणे जर आपण केलं तर इंग्लिशमध्ये आपण याला काय म्हणतो याच्यात, तर हा नॉर्थ साइड होते,
ही साऊथ साईड होते, ही ईस्ट साईड होते आणि ही वेस्ट साईड होते. म्हणजे इथे काय होईल तर इथे येईल नॉर्थ ईस्ट होईल, इथे साऊथ ईस्ट होईल, नंतर इथे होईल साऊथ वेस्ट होतं आणि वायव्य म्हणजेच नॉर्थ वेस्ट होतं. याप्रमाणे म्हणजेच क्यू कुठल्या दिशेला असेल तर साऊथ ईस्टला असेल. इंग्लिश मिडियमच्या मुलांना सुद्धा याचं उत्तर सेमच आहे, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा क्वेश्चन आहे 50 to 52 साठी सूचना आहे. प्रश्न क्रमांकाच्या ठिकाणी म्हणजे कोणत्या अक्षराचा गट येणार आहे याप्रमाणे. प्रश्न क्रमांक 50 आहे GSQ, FTP, EUO आणि DVN यांच्यामध्ये आपल्याला कुठलं लॉजिक लागतं आणि क्रमाने काय येणार ते बघायचं आहे. जर आपण फर्स्ट लेटर बघितलं तर G आणि F मध्ये काय संबंध आहे याप्रमाणे जर आपण यांचा संबंध बघितला तर G च्या आधी F येतो, म्हणजेच आधी किती येतो तर -1चा फरक आला. त्यानंतर E नंतर F येतो, म्हणजे इथे पण -1चा फरक आला. त्यानंतर D च्या आधी E च्या आधी D येतो, म्हणजे -1 आला. तर इथे काय येईल आपल्याला C येणार. मग C चा पर्याय कुठे आहेत, हे 2 आहेत, म्हणजे हे 2 पर्याय तर कट झाले. आता आपल्याला इकडे N आहे, शेवटी M आहे. एक जरी आपण शोधलं तरी आपल्याला ऑटोमॅटिकली उत्तर मिळेल. आता ह्यामध्ये पहा Q आणि P मध्ये काय संबंध आहे याप्रमाणे जर आपण लॉजिक लावून घेतलं तर आपल्याला इथलं अक्षर मिळतं. Q आणि P मध्ये पण काय आलं, -1चा फरक आला. इथे पण -1चा, O नंतर P येतो, नंतर N नंतर O येतो, म्हणजे इथे पण -1चा संबंध आला. तर इथे पण आपल्याला -1चा संबंध पाहिजे. N च्या अगोदर काय येईल, M येतो, म्हणजे आपल्याला पर्याय क्रमांक काय मिळाला, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर करेक्ट मिळालं. जर मधलं अक्षर जरी बघितलं तरी आपल्याला लक्षात येईल STUV आणि इथे काय येईल तर W अक्षर येईल, 1 +1चा फरक. मग इथे पण आपल्याला W बरोबर आहे, म्हणजेच पर्याय आपला बरोबर आहे. लॉजिक लागलेलं करेक्ट आहे. त्यानंतर 51 नंबरचा क्वेश्चन बघूया. CEG क्वेश्चन मार्क दिलाय आणि इकडे XVT यांच्यामध्ये संबंध जर बघितला तर यांच्यामध्ये बघा असा संबंध बघितला तर इथे येतो C नंतर DE म्हणजे +2चा फरक आला, E नंतर FG +2चा फरक आला, G नंतर H आणि I म्हणजे इथे काय मिळणार, I हे अक्षर मिळणार +2 केल्यानंतर. त्याचप्रमाणे इथे जर आपण यांच्यामधला संबंध जर बघितला तर X नंतर Xच्या V नंतर W आणि X म्हणजे इथे येईल -2चा फरक, इथे पण -2चा फरक येतो, U नंतर V आणि W. त्यामुळे इथला आपल्याला इथे R मिळेल, R नंतर -2 केला तर आपल्याला याप्रमाणे संबंध मिळतो, म्हणजे I आणि R मिळाला. याचाच अर्थ काय, जर आपण इथे मध्ये रेष मारली तर I आणि R असा पर्याय कुठे, पर्याय क्रमांक 2 वर आहे. त्यानंतरचा 52 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. यांचा जर आपण संबंध बघितला पहिल्या अक्षरामधला याप्रमाणे जर आपण बघितलं तर इथे अक्षर काय मिळतं, D नंतर EFG म्हणजे +3चा फरक मिळाला. इथे पण आपल्याला G नंतर HIJ +3चा फरक मिळाला, J नंतर KLM म्हणजे +3चा पॅटर्न आपल्याला लागला, म्हणजे इथे पण +3चा केला. M नंतर NOP म्हणजे पहिलं अक्षर आपल्याला P मिळालं. P नंतर कुठे आहे, हे 2 पर्याय आहेत, म्हणजे हे 2 तर आपल्याला कट झाले. त्यानंतर इथे 1, 4, 9 आणि 16 आहेत, म्हणजे काय आहे 1चा वर्ग, 4चा वर्ग, 3चा वर्ग, म्हणजे 1चा वर्ग, 2चा वर्ग, 3चा वर्ग, 4चा वर्ग, म्हणजे आपल्याला पुढे काय मिळणार 5चा वर्ग, 5चा स्क्वेअर पाहिजे, म्हणजे इथे 25 पाहिजे. मग इथे पण 25 आहे, इथे पण 25 आहे, म्हणजे शेवटी काय आपल्याला थर्ड लेटर आपल्याला शोधावंच लागणार. मग तिसऱ्या याच्यासाठी आपल्याला कसा संबंध लावता येईल तर याप्रमाणे S आणि V त्यानंतर Y आणि याप्रमाणे, म्हणजे S नंतर TUV म्हणजे इथे +3चा, V नंतर WXY परत 3 +3चा, Y नंतर पुन्हा आपल्याला काय येईल की Z
ए बी म्हणजे झेड नंतर परत ABCD सुरू करायची म्हणजे +3चा फरक आणि पुन्हा इकडे आपल्याला काय करायचा +3चा फरक बी नंतर C D आणि E येईल इकडे. तर पर्याय क्रमांक 3 हे अगदी करेक्ट उत्तर होतं. त्यानंतरचा 53 आणि 54 साठी आपल्याला दिलेली पाण्यातील प्रतिमेची आकृती दिली आहे आणि आपल्याला योग्य पर्याय शोधायचा. 53 नंबरचा क्वेश्चन आहे. यामध्ये आकृती जर पाण्यात म्हटली तर ती खाली पडते म्हणजे हा जो वरचा आयत आहे तो आपल्याला काय दिसणार आहे खाली दिसणार आहे आणि हा गोल आहे तो वरती दिसणार आहे. हा ट्रायंगल आहे त्याचा जो शिरोबिंदू आहे किंवा त्याचा वर्टेक्स आहे तो खालच्या बाजूने दिसणार आहे. म्हणजेच ही आकृती अशी आहे तर याप्रमाणे आपल्याला याप्रमाणे दिसेल म्हणजे हे आहे हे बरोबर आहे इथपर्यंत. हा जो मधला जो आकार दिलेला आहे त्याचा टोक वरती पाहिजे पण इथे नाहीये म्हणून ही आकृती गेली. त्यानंतर इथे तर बरोबर आहे पण हे पण बरोबर आहे. त्यानंतर इथे पहा हा छोटा आहे आकार तो पण बरोबर आहे. त्यानंतर इथे जर आपण बघितलं तर चुकीचं काय आहे इथे हा सर्कल बाहेर गेलेला आहे. हे आतमध्ये आहे पण इथली जी आकृती आहे ती या बाजूला पाहिजे होती उलटी म्हणजे ही पण गेलं हे पण गेलं. योग्य पर्याय काय मिळाला पर्याय क्रमांक 2 मिळाला. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया. मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर आत्ता नवीन असाल तर आधी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजेच पुढचे व्हिडिओ अपलोड केलेल्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि ते लगेच तुम्हाला बघता येईल. त्याचप्रमाणे 22 डिसेंबरची उत्तर सूची म्हणजे आन्सर की तुम्हाला बघायची असेल तर लगेच ती सुद्धा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि ते चेक करून तुम्हाला तुमचे मार्क्स चेक करता येतील. तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि चॅनल सोबत राहा. चला आपण पुढचा प्रश्न लगेच बघूया. पुढचा 54 नंबरचा क्वेश्चन आहे. आपल्याला पाण्यातील म्हणजे वॉटर इमेज बघायची. हा जो अर्धचंद्र म्हणजे सेमी सर्कल दिलेला आहे तो आपल्याला ह्याप्रमाणे मिळणार. इथे ज्या रेषा आहेत त्या आपल्याला उलट मिळणार म्हणजे वरती छोटी आणि खाली मोठी म्हणजे याप्रमाणे जर केलं तर ह्याप्रमाणे आपल्याला रेषा मिळणार. हा स्क्वेअर फक्त इथे असं आहे तर ते आपल्याला ह्याप्रमाणे मिळणार. मग अशी आकृती कुठे आहे तर यामध्ये पहा इथे दिलेला आहे तर ही आकृती सर्व इथे मोठी रेषा आहे म्हणजे हा पर्याय गेलेला आहे. त्यानंतर इथे जसं दिलेलं आहे तसंच इथे दिलंय म्हणजे हा पर्याय पण आपल्याला काय केलेला आहे चुकीचा आहे. इथे हा सर्कल दिलेला आहे आणि जसंच तसं आपल्याला पूर्ण ही आकृती जशीच्या तशी दिलेली आहे म्हणून हा पर्याय पण गेला. योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया. 55 to 57 साठी आपल्याला मनोरा दिलेला आहे आणि त्यावर दिलेला आहे. ज्या विद्यार्थ्याची प्रश्नपत्रिका होती त्याने सगळं इथे आपल्याला केलेलं आहे म्हणून इथे मी परत ते नंबर्स परत लिहून घेणार आहे म्हणजे आपल्याला ते लॉजिक कसं आहे आणि उत्तर शोधायला सोपं जाणार आहे. हे बघा याप्रमाणे मी लिहून घेतलं. आता पहिला आपल्याला प्रश्न दिलेला आहे 55 नंबरचा 2 4 8 6 तर त्याप्रमाणे 2 4 नंतर 8 आणि 5 ह्याप्रमाणे आपल्याला लॉजिक मिळालं. ह्याप्रमाणे आपल्याला लॉजिक मिळालेलं आहे. तसंच 3 6 9 5 3 6 9 आणि 5 ह्याप्रमाणे म्हणजे एक इकडून आलं तर हे असं आपल्याला लॉजिक लागलेलं आहे. तर 8 11 14 आणि 12 8 11 14 आणि 12 याचप्रमाणे लॉजिक लागलं. तर इथे 12 मध्यभागी 5 बरोबर आला इथे मध्यभागी आलेला आहे तर इथे 12 मध्यभागी येणारा पर्याय कुठे आहे शेवटी 12 येणारा तर पर्याय क्रमांक किती आहे हे आहे चेक करूया आपण. तर 9 13 15 आणि 12 ह्याप्रमाणे आपल्याला लॉजिक मिळालं म्हणजेच करेक्ट उत्तर काय मिळालं पर्याय क्रमांक 3 ह्याप्रमाणे आहे. पुढचा प्रश्न आपण लगेच बघूया. आता मनोरा आपला मागच्या बाजूला गेलेला आहे पण बघूया आपण 7 11 14 आणि 12 ह्याप्रमाणे आहे. 56 नंबरचा प्रश्न होता 7 11 14 12 7 11 14 आणि 12 ह्याप्रमाणे म्हणजे अशी रेषा आपल्याला मिळाली आहे. त्यानंतर त्याचा बरोबरने दिलेला आहे त्याचा संबंध आहे 5 2 5 2 4 7 4 आणि 7 याप्रमाणे दिलाय म्हणजे 5 2 4 7.
त्यानंतरचा संबंध दिलेला आहे 3 5 3 6 5 3 6 10 5 3 6 आणि 10 याप्रमाणे. तर हे जसं आपल्याला एक प्रकारे पूर्ण चौरस म्हणजे चौकोनाकृती फिरता त्याप्रमाणे आकृती पाहिजे तर कशी येईल 10 13 15 आणि 12 10 13 15 आणि 12 याप्रमाणे जर आपण केलं तर हे बघा असं चौरस म्हणजे साधारण चौकोनाकृती आकृती फिरते. म्हणजे पर्याय योग्य काय मिळाला 10 13 15 आणि 12. मग असा पर्याय कुठे आहे तर पर्याय क्रमांक 4 वर आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे 2 4 5 चा संबंध 14 11 आणि 12 शी आहे. $57 नंबरचा क्वेश्चन मी इथेच लिहून घेतला कारण सारखं पेज बदलायला त्रास होतो. 2 4 आणि 5 2 4 आणि 5 म्हणजे याप्रमाणे आपल्याला डायरेक्शन मिळाली. तर त्याचा संबंध 14 11 12 शी आहे. 14 11 आणि 12 म्हणजे याप्रमाणे मिळालं. तर पुढचं आहे 3 6 5 3 6 आणि 5 ह्याप्रमाणे आपल्याला संबंध मिळाला. तर एक इथे होता तर वरती आपल्याला हा असा मिळाला याप्रमाणे. तर इथे आपल्याला मिळेल 10 13 12 असा मिळायला पाहिजे किंवा इथून आपल्याला ह्याप्रमाणे बघा 15 15 13 12 इथे जर आपण घेतलं 15 13 12 असं पर्याय आहे. आपण चेक करूया. 15 13 12 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 काय होतं त्याचं करेक्ट उत्तर होतं. याप्रमाणे आपण एकूण 55 ते 57 प्रश्न मनोऱ्यावरचे सोडवले आहेत. त्यानंतर 58 to 60 साठी हा शब्द आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला लिहून दाखवलेला आहे आणि याप्रमाणे दिलाय. तर आधी आपल्याला याचं लॉजिक शोधावं लागेल. यांच्यामध्ये पहा जर असं घेतलं MULT M आणि N यांचा संबंध घेतला तर +1चा फरक आहे. U आणि V मध्ये पुन्हा +1चा फरक आला. त्यानंतर L आणि N मध्ये +2चा फरक आला. T आणि V मध्ये पुन्हा +2चा फरक आला. I आणि L मध्ये I नंतर JKL +3चा फरक आला. P नंतर QRS 3चा फरक आला आणि L आणि P मध्ये +4चा फरक येतो. म्हणजे +1 +2 +3 +4चा आपल्याला तिच्यामध्ये लॉजिक लागलेला डिफरन्स येतो. त्यानंतर इथे पहा यामध्ये जर आपण यांचा क्रमांक टाकला 13 यूचा क्रमांक होतो 21 एलचा क्रमांक होतो 12 टीचा क्रमांक होतो 20 याप्रमाणे मिळाले. तर व्हीचा क्रमांक होतो उलट बाजूने म्हणजे हे या बाजूने केलं याप्रमाणे आपण लिहून घेतलं दुसऱ्यासाठी आणि त्याच्या खाली VOKRGOFN याप्रमाणे लिहून घेतलं. तर इथे 13 या बाजूने आपण जर क्रम लावून घेतला तर 13 नंतर इथे यूचा क्रमांक होतो 21 एलचा क्रमांक होतो 12 टीचा क्रमांक होतो 20 त्यानंतर आयचा क्रमांक होतो 9 त्यानंतर पीचा क्रमांक आहे 16 याप्रमाणे जर आपण क्रमांक लावून घेतला तर व्हीचा क्रमांक बघा कसा होतो याप्रमाणे. तर इथे एनचा क्रमांक 13 इकडून जर आपण काउंट केलं तर म्हणजे उलट बाजूने जर केलं एफ येतो 21 नंबरवर, ओ येतो 12 नंबरवर, जी येतो 20 नंबरवर. म्हणजे याप्रमाणे केलं तर क्रम बघा लक्षात येतो आपल्याला 13 21 12 20 13 21 12 20 म्हणजे याप्रमाणे आपल्याला क्रमांक मिळाला. एक या बाजूने एक या बाजूने क्रम मिळाला. त्यानंतर पुढचा आहे OTNS याप्रमाणे. याचं जर बघितलं तर एम आणि ओ च्या मध्ये फरक येतो LM एम नंतर NO म्हणजेच +2चं. त्याच्यानंतर यू आणि टी मध्ये काय मिळालं -1चा डिफरन्स मिळाला. टी आणि एल आणि एन मध्ये म्हणजे एल नंतर M N +2चा
त्यानंतर टी आणि एस, म्हणजे एस टीच्या आधी एस येतो, म्हणजे पुन्हा मायनस, म्हणजेच कुठलं आपल्याला लॉजिक मिळालं, +1 +2 -1 +2 -1 याप्रमाणे मिळालं. आणि शेवटचं जे आहे तिच्यामध्ये एम आणि जे मध्ये अंतर जर बघितलं तर जे नंतर KLM, म्हणजेच इथे आलं -3, यूच्या आधी आर म्हणजेच तिसऱ्या प्लेसवर येतो, आर नंतर STU म्हणजे -3, म्हणजे -3चा डिफरन्स मिळाला. पुन्हा आय नंतर एल येतो, JKL पुन्हा -3, म्हणजे इथे आपल्याला -3चा लॉजिक मिळालं. याप्रमाणे आता आपल्याला इथे पण आपल्याला चेक करायचं आहे. तर कसं येईल, तर ह्यामध्ये +1 +1 +2, म्हणजे याप्रमाणे जर आपल्याला बघायचं असेल तर जी नंतर H म्हणजे +1 इथे मिळाला, आर नंतर S इथे +1 मिळाला, ए नंतर सी आला म्हणजे इथे +2 मिळाला, पी नंतर आर येतो, क्यू आणि आर म्हणजे इथे +2चं लॉजिक मिळालं. म्हणजेच आपल्याला इथे 51 नंबरचा क्वेश्चन आपण बघूया. 51 मध्ये कुठलं लॉजिक लागतं, पी नंतर आर आहे, पी नंतर आर म्हणजेच क्यू आणि आर, इथे +2चं लॉजिक लागलं. त्यानंतर आर नंतर क्यू, आर च्या नंतर म्हणजे आधी आपल्याला क्यू येतो, म्हणजेच इथे येतो -1चं लॉजिक, +1 आणि -1चं लॉजिक किती आहे, 3, म्हणजे याचं उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक 3 आला. त्यानंतर उत्तर आलं पर्याय 3, हे त्याचं करेक्ट उत्तर येणार आहे. त्यानंतर 59चा लॉजिक आपण बघूया. एल आणि जी चा फरक, म्हणजे एलचा क्रमांक जर इथे आपण बघितला 12, इथे 1, 19, नंतर इथे 5, आर येतो 18 क्रमांकावर. तर उलट साईडने जर आपण बघितलं तर ओ किती येतो, ओ बघा इथे आपण बघितलं होतं 12 क्रमांकावर, म्हणजे इथे याला 12, झेड येतो 20, म्हणजे उलट्या बाजूने घेतला तर 1 नंबरवर येतो. त्यानंतर व्ही हा येतो, व्हीचा क्रमांक, यूचा क्रमांक किती येतोय, या बाजूने 21 येतो, तर उलट बाजूने व्हीचा क्रमांक येणार 5 नंबरवर. नाही सॉरी, आधी एच आहे, एचचा क्रमांक येणार 19 नंबर, नंतर येणार 5 क्रमांक, 12, 1, 19, 5. बघा 12, 1, 19, 5, 12, 1, 19, 5, म्हणजे अशा प्रकारचं लॉजिक कुठे होतं, 13, 21, 12, 13, 21, 12, म्हणजे पर्याय क्रमांक 2 ला होतं, म्हणून याचं उत्तर येणार पर्याय 2 करेक्ट येणार. त्यानंतर 60 नंबरचा क्वेश्चन होता, DRY याचा संबंध. तर याच्यामध्ये बघा डी आणि आर यांच्यामध्ये संबंध जर बघितला आपण तर ए नंतर BCD, म्हणजे इथे आला -3चा संबंध, ओ नंतर PQR, इथे आर आहे म्हणजे -3चा संबंध आला, म्हणजेच इथे लॉजिक कुठे आहे, पर्याय क्रमांक 4 ला, म्हणून 60 नंबरचं उत्तर येईल पर्याय 4 करेक्ट होतं. आणि जे राहिलेलं आहे ते 61 नंबरच्या क्वेश्चन लागणार आहे, पर्याय 1 करेक्ट होतं. याप्रमाणे ह्या प्रश्नाला थोडासा लेंदी क्वेश्चन आहे, वेळ जास्त लागतो. पुढचा प्रश्न आपण बघूयात, 62 to 64 नंबरचा केला. आता याच्यामध्ये विरुद्ध दिशेला लावताना काय करायचं, अल्टरनेट याप्रमाणे जोडी लावायची आहे, म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येतं. याप्रमाणे म्हणजे याच्या विरुद्ध हे असणार आहे, याच्या विरुद्ध हे असणार आहे, आणि शेवटचा जो पर्याय आहे म्हणजे जो दिलेली जोडी आहे ती याप्रमाणे येणार. अशी जोडी लागली. आणि आपल्याला काय दिलेलं आहे प्रश्न 61 नंबरचा, प्लस चिन्हाच्या अपोजिट. प्लस चिन्हाच्या अपोजिट काय येणार आहे, म्हणजे प्लसच्या विरुद्ध काय येणार आहे, वजा येणार आहे. त्यानंतर भागाकाराच्या चिन्हाच्या विरुद्ध गुणाकाराचं चिन्ह येणार आहे. त्यानंतर इथे चिन्हच दिलेलं नाहीये, म्हणजे फक्त बॉक्स धरूया, आणि बॉक्सच्या विरुद्ध काय आहे, स्क्वेअर रूटचं चिन्ह दिलेलं आहे. यावरून आपल्याला
62 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर बघा काय मिळतंय. प्लसच्या विरुद्ध काय मिळालं होतं, प्लसच्या विरुद्ध वजा चिन्ह आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर मिळालं. 63 नंबर, भागाकाराच्या चिन्हाच्या शेजारी कोणते चिन्ह येणार नाही, म्हणजे त्याच्या विरुद्ध चिन्ह कोणते मिळालंय तर ते गुणाकाराचं चिन्ह आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं करेक्ट उत्तर होतं. आणि याच्यातलाच 64 नंबरचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती आकृती तयार घनाची असू शकेल. म्हणजे आता आपल्याला जर इथे आपण बघितलं की प्लसच्या विरुद्ध मायनस साईन येणार म्हणजे शेजारी येणार नाही, भागाकाराच्या चिन्हाच्या शेजारी गुणाकार चिन्ह येणार नाही, आणि जर असं असेल तर तो ठोकळा बनणार नाही. म्हणजेच तर इथे गुणाकाराच्या शेजारी भागाकार आलेला आहे म्हणजे हे येणार नाही. त्यानंतर गुणाकाराच्या शेजारी पुन्हा भागाकार आला, हे येणार नाही. बॉक्सच्या शेजारी इथे आहे गुणाकार हे आणि बॉक्स, इथे पुन्हा आपल्याला दिलंय स्क्वेअर रूट आणि वजाचं चिन्ह दिलेलं आहे. स्क्वेअर रूटच्या विरुद्ध हे येतं पण इथे शेजारी दिलं म्हणजे हा पण पर्याय येणार नाही. म्हणजे योग्य पर्याय काय आहे, पर्याय क्रमांक 1 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. गुणाकाराच्या विरुद्ध भागाकार आहे, ते हे शेजारी शेजारी येणार नाही कारण ते अपोजिटला आहे. म्हणजेच जर आपण बघितलं तर असं असेल तर याच्या इथे जर आपण गुणाकार घेतला तर त्याच्या अपोजिट हे आहे म्हणजे शेजारी आपल्याला कुठेच येणार नाही, पण इथे शेजारी दिलाय म्हणून हा पर्याय येणार नाही. पुन्हा इथे सेम कंडिशन आली म्हणजे हा पर्याय येणार नाही. इथे बॉक्सच्या विरुद्ध हे दिलाय, इथे शेजारी आलेत म्हणजे हा पण पर्याय गेलेला आहे. म्हणजे आपलं करेक्ट उत्तर 1 हे अगदी करेक्ट होतं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न 65 to 67 आहे. आपल्याला 1 2 3 4 5 6 षटकोनी टेबलाभोवती जे आपल्याला आकार दिलेले आहेत म्हणजे षटकोनावर जे विद्यार्थी बसलेले आहेत त्यांच्या अपोजिट, म्हणजे याप्रमाणे जर आपण काय काढून घेतला, षटकोन काढून घेतला बघा, याप्रमाणे मी षटकोन काढून घेतला. तर ज्याप्रमाणे आपल्याला दिलेले आहेत त्याप्रमाणे आपण काय करायचं आहे, एक एक विद्यार्थी बघायचा आहे. जी सूचना आपल्याला दिलेली आहे प्रत्येक कोणावर एक बसलाय. फरीदा व समीरा विरुद्ध दिशेस बसलेले आहेत. म्हणजे कुठे पण आपण कुठला पण एक जर घेतला तर इथे जर फरीदा घेतली तर फरीदाच्या विरुद्ध काय असणार आहे, समीरा असणार आहे. म्हणजे इथे आपण समीरा घेतली. त्यानंतर समीराच्या डाव्या हाताला, समीराच्या डावा म्हणजे ही समीरा आहे, समीराचं तोंड इकडे एकमेकाच्या विरुद्ध असणार आहे. म्हणजे डावा म्हणजे हात लेफ्ट साइड इकडे असणार आहे. समीराच्या डाव्या हाताला कोण आहे तर ईशा आहे, म्हणजे ही इथे ईशा आली. आणि दीपिकाच्या लगतच्या एका बाजूला, दीपिकाच्या लगतच्या एका बाजूस समीरा व दुसऱ्या बाजूस बबिता आहे. म्हणजे ही तर समीरा आली आणि तिच्या दुसऱ्या बाजूला कोण आली तर इथे बबिता आली. आणि मग त्यामुळे इथे कोण आली तर दीपिका येणार, इथे दीपिका येणार. आता शेवटी राहिली कोण तर अंतरा राहिली, म्हणजे इथे येणार अंतरा. याप्रमाणे मग आता प्रश्न आपल्याला विचारलेले काय आहेत बघा. 65 नंबरचा प्रश्न आहे, अंतराच्या विरुद्ध बाजूस कोण आहे. अंतराच्या विरुद्ध बाजूस कोण आहे तर दीपिका आहे, म्हणजे त्याचा पर्याय येईल पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा 66 नंबरचा क्वेश्चन आहे, प्रत्येकाने आपल्या विरुद्ध बसलेल्या व्यक्तीस बरोबर जागा बदलल्यास समीरा व अंतरा मध्ये कोण येणार. विरुद्ध बाजूस जागा बदलली म्हणजे त्यांनी एकमेकाच्या अपोजिट जर जागा बदलली तर काय उत्तर येणार. म्हणजेच इथे फरीदा येईल, समीरा इकडे समोरच्या बाजूला जाईल, दीपिका या बाजूला आहे तर इकडे अंतरा, म्हणजे इथे अंतरा येईल आणि इकडे दीपिका येईल.
इकडे ईशा येईल आणि इकडे बबिता येईल. याप्रमाणे विरुद्ध बाजूने आपण करून घेतलं तर प्रश्न आहे ईशा व दीपिका. ईशा आणि दीपिका. आता नवीन याच्याप्रमाणे पाहिजे. ही इथे आली ईशा आणि दीपिका. यांच्यामध्ये कोण आली तर यांच्यामध्ये कोण आली समीरा आली. म्हणजेच उत्तर काय येईल तर याचं उत्तर पहा. समीरा आणि अंतरामध्ये कोण असेल. समीरा आणि अंतरा यांच्यामध्ये कोण असेल ईशा असेल. म्हणजे उत्तर काय येईल पर्याय क्रमांक 3 येईल. आणि 67 नंबर मूळ बैठकीतील फक्त फरीदा व समीरा परस्पर जागा बदलल्यास. म्हणजे कोणी समीरा आणि फरीदाने जर मूळ जागी जर असेल त्यांनी फक्त तेवढ्या दोघींनी जर जागा बदलल्या तर ईशा आणि दीपिका मध्ये कोण येणार. इथे आली ईशा आणि दीपिका. यांच्यामध्ये कोण येणार तर फरीदा येईल. म्हणजेच उत्तर काय येईल पर्याय क्रमांक 1 येईल. याप्रमाणे आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. चला तर आपण पुढचा प्रश्न लगेच बघूया. मित्रांनो, तुम्हाला माझे स्पष्टीकरण आवडत असतील, समजत असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, जेणेकरून आम्हाला नवनवीन व्हिडिओज घेऊन यायला उत्साह वाटतो, आनंद वाटतो. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे तुमच्या मित्रांमध्ये, म्हणजे त्यांनाही 22 तारखेला पेपर कशा पद्धतीने सोडवायचा याच्यासाठी मदत होईल. पुढचा प्रश्न आहे 68 to 69 साठी आपल्याला पझल दिलेला आहे. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी चौरसाकृती आपल्याला कोड दिला आणि त्याच्यात आपल्याला शोधायचं आहे पर्याय. तर यामध्ये शोधताना बघा कसं करायचं आहे. बघा आपण यांना काय केलं असेंडिंग ऑर्डरमध्ये म्हणजे चढत्या क्रमाने लिहून घेतलं. तर यामध्ये दोघांमध्ये फरक याच्यामध्ये येतो तर +1चा फरक आला. त्यानंतर या दोघांमध्ये केला तर इथे 0चा फरक येतो. या दोघांमध्ये केला तर +2चा फरक आला. म्हणजे इथे जर 0चा करण्यापेक्षा आपण इथे केला मल्टिप्लिकेशन 1 +1 गुणिले 1 इथे केला तर इथे गुणाकारात 2. यांचा केला तर +3चा फरक येतो. यांचा गुणाकार म्हणजे 1 2 आणि 3 ने गुणलं ते 13 3 39 होतात. याप्रमाणे म्हणजे इथे उत्तर काय येईल आपल्याला. इथे उत्तर मिळेल 39. हेच आपलं उत्तर असणार आहे. पुढचा पर्याय बघू की हिच्यामध्ये आता आपल्याला यांच्यामध्ये रिलेशन काय मिळेल. इथे 4 आले तर इथे आपल्याला +4 आले पाहिजेत. म्हणजे 39 40 1 42 43 आणि इथे जर आपण केलं तर यांचा गुणाकार 4 4 त्रिक 12 4 चौक 16 आणि 1 17 म्हणजे करेक्ट उत्तर होतं. इथे जे मिळालेलं आहे 39चं तर पर्याय क्रमांक 3 हे काय आहे योग्य उत्तर होतं. याप्रमाणे त्यानंतरचा 69 नंबरचा क्वेश्चन बघा. याप्रमाणे दिलेला आहे. तर हे सुद्धा आपण काय करायचं की इथे या दोघांचा संबंध बघायचा. 4 आणि 2 मध्ये फरक काय पडतो यांच्यामधला रिलेशन येतो. तर इथे 4चा घन अधिक 2चा वर्ग केला. 4चा घन होतो 64 अधिक 2चा वर्ग 4 होतो तर आपल्याला 68 म्हणजे हे उत्तर आपल्याला मिळालंय. त्याचप्रमाणे 5चा क्यूब प्लस 7चा स्क्वेअर करायचा. 5चा स्क्वेअर 125 होतो प्लस 7चा स्क्वेअर होतो 49. यांची जर आपण ॲडिशन केली तर ती मिळते 174 आणि तेच आपल्याला इथे मध्ये दिलंय. तर याचप्रमाणे प्रमाणे 8चा घन अधिक 3चा वर्ग केला. 8चा घन होतो 512 अधिक 3चा वर्ग होतो 9. 3चा घन होतो 9 नाही 3चा वर्ग करायचा आहे ना आपल्याला. 3चा स्क्वेअर येतो 9. यांची जर ॲडिशन केली तर ती मिळते 521. याप्रमाणे लॉजिक लावलं तर इथे काय आहे ऑप्शन नाहीये. तर हा प्रश्न काय होता बोर्डाने हा प्रश्न काय केला होता रद्द केलेला होता. कारण इथे पर्यायामध्ये नाही. खरं उत्तर काय होतं 521 आपलं उत्तर आलेलं होतं या लॉजिकनुसार. तर इथे येत नाही म्हणून याप्रमाणे प्रश्न बाद झालेला होता. जर चुकीचा पर्याय असेल आणि जर ते येत नसेल तर बोर्ड त्याचा प्रश्न काय करतो कॅन्सल करतो. त्यानंतरचा पुढचं 70 ते 72 साठी बघा. 70 ते 72 साठी आपल्याला दिलेलं आहे विशिष्ट प्रकारचे प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला पर्याय करायचा आहे. म्हणजे विशिष्ट क्रमाने बदल होतो त्याच क्रमाने आपल्याला 1 2 3 दिले आणि चौथी आकृती आपल्याला काय करायची आहे शोधायची आहे. तर यामध्ये
एस केला, एसची आरशाची प्रतिमा केली, म्हणजे आरशामध्ये जर असं दिसेल, सॉरी आरशामध्ये नाही, आपण क्रमांक म्हणजे एसला आपण सुरुवात पहिला ए घेतला तर तो उलट बाजूने गेलाय आणि ए वरती आलाय, म्हणजेच काय झालंय आपल्याला हे फिरवलेलं आहे क्लॉकवाईज, म्हणजे प्रतिघटीवत आकृती फिरवली आहे. एस इकडे आला, नंतर एस खाली आला, तर एस कुठे पाहिजे, या कोपऱ्यामध्ये पाहिजे, तर एसच्या मागे ए पाहिजे, म्हणजे इथे ए पाहिजे. त्यानंतर एच्या मागे एच पाहिजे आणि एचच्या मागे इकडे यू पाहिजे. याप्रमाणे आकृती कुठे आहे आपली, HUAS याप्रमाणे आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल, कारण इथे चुकीचं आहे. याप्रमाणे करेक्ट उत्तर मिळालंय. पर्याय क्रमांक 3 काय होतं, करेक्ट उत्तर होतं. त्यानंतर 71 नंबरचा प्रश्न पहा. याप्रमाणे ज्या बाजूने इथे त्रिकोण रंगवलेला आहे त्याच बाजूने काय आहे, सर्कल रंगवलाय, त्याच बाजूने रेषा आणि ॲरो केलेला आहे आणि ॲरो या बाजूने आहे. आता दुसऱ्या आकृतीमध्ये हा जो बाण आहे तो या बाजूला, म्हणजेच कुठे सरकलेला आहे, कर्णावर सरकलेला आहे. त्यानंतर तो या बाजूला आला, तर हा कर्ण इथे आपल्याला या बाजूला अशी आकार पाहिजे आणि ही ज्याप्रमाणे असं करून असा त्रिकोण आणि ही बाजू कशाला आपल्याला पाहिजे, या बाजूला पाहिजे आणि इथे हा या बाजूला आलाय तर इथे हा भरलेला पाहिजे, त्याच्याच बाजूने इथे भरलेला त्रिकोण पण पाहिजे आणि ही रेषा पण इकडूनच पाहिजे. अशी आकृती कुठे आहे, तर इथे वरती गेलाय म्हणून हे गेलं, इथे या बाजूने, तर अशी आकृती फक्त आपल्याला कुठे मिळते, पर्याय क्रमांक 3 मध्ये मिळते, म्हणून योग्य पर्याय 3 होता. त्यानंतर 72 नंबरचा क्वेश्चन बघा. सर्कल ज्याप्रमाणे दिलाय आणि 1 2 3 4 5 6 2 4 आणि 6 डॉट आहेत. दुसऱ्या आकृतीमध्ये एक काय झाला, एक डॉट कट झाला आणि तिथे ए आला. तिसऱ्या आकृतीमध्ये शेवटचा डॉट कट झाला आणि एस आला. पुन्हा आपल्याला पुढच्या आकृतीमध्ये काय येणार की इथे 2 अक्षर येतील, 2 अक्षर ए आणि डी. ए आणि डी इथे नाहीये, म्हणजे ही आकृती गेली आणि ही पण आकृती तर कट झाली. आता या 2 मध्ये संबंध काय करायचा बघा. एच्या समोर ए म्हणजे सर्कल दिलाय, नंतर पुढे एस बदलला म्हणजे शेवटचं अक्षर बदललं तर त्या कोपऱ्यावर तो सर्कल गेलाय. पुन्हा आपल्याला काय करायचंय की उभी रेष होती, मग ही 45 डिग्रीमध्ये सरकला, पुन्हा हा 45 डिग्रीमध्ये सरकला, पुन्हा ए हा 45 डिग्रीमध्ये सरकणार, म्हणजे याप्रमाणे पाहिजे. इथे आपल्याला ए पाहिजे, इथे डी येणार आणि इथे सर्कल याप्रमाणे येणार आणि शेवटी एस येणार. तर हा सर्कल इथे होता, 45 डिग्रीवर सरकला, पुन्हा तो 45 डिग्रीवर सरकला, तर तो इथे पाहिजे, म्हणजेच तो या बाजूला सर्कल पाहिजे. आणि अशी आकृती कुठे आहे, तर फक्त पर्याय क्रमांक इथे आपल्याला एस पाहिजे होता. तर याप्रमाणे पर्याय क्रमांक 1 करेक्ट उत्तर निघालं. त्यानंतरचा 73 नंबरचा क्वेश्चन बघा, असा होता. शीर्षासन केलेल्या अवस्थेत सचिनचा डावा हात पश्चिम दिशा दाखवत असेल तर त्याचा चेहरा कोणत्या दिशेला असेल. आता डावा हात म्हटल्यानंतर काय बघा, याप्रमाणे जर समजा आपण अशी आकृती काढून घेतली, त्याचं शीर्षासन केलेलं आहे आणि त्याचा उजवा हात म्हणजे राईट हँड कुठे येतो, हा जर राईट हँड घेतला आणि हा लेफ्ट हँड घेतला तर ती पश्चिमेला, ही पश्चिम दिशा ही पूर्व दिशा असते, ही उत्तर दिशा असते. तर या बाजूला आहे, म्हणजेच त्याचं तोंड कुठे असणार आहे, तर त्याचं उत्तर असणार, म्हणजे तोंड दिसणार आहे, फेस असणार आहे दक्षिणेला, म्हणजेच कुठे असणार आहे, साऊथला असणार आहे. आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 वर. करेक्ट उत्तर आहे 4. पुढचा प्रश्न बघूया. 74-75 नंबरचा क्वेश्चन साठी सूचना दिली आहे. आपल्याला कंसामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी येणारं उत्तर शोधायचं आहे. तर यांचा लॉजिक काय लागणार आहे, तर यांचं लॉजिक बघा. या दोघांची जर बेरीज केली, 37 + 24 केली, यांची बेरीज येते 7 आणि 4 11. इकडे 61 येते, त्याची अदलाबदल केली संख्यांची तर ती 16 झाली. इथे 18 + 53 यांची जर 75 नंबरचा क्वेश्चन पहा. 87 31 25. तर याचं लॉजिक आहे 87 87
-25 केले आणि त्याला जर डिवाइड बाय 2 केले तर यांची वजाबाकी येते 62, डिवाइड बाय केले तर 31 येतात जे मध्यभागी दिलेले आहेत. त्यानंतर 49 मायनस, आता इथे आपल्याला 49 दिले, त्याच्यामध्ये काय करायचं आहे तर 95 मधून काय करायचं आहे 49 वजा करायचे, मोठ्या संख्येतून लहान संख्या आणि 2 ने भाग द्यायचा आहे. तर इथे येईल 46 डिवाइड बाय 2 म्हणजे 23. सेम आपल्याला इथे करायचं आहे 67 मायनस 29 अपॉन 2 करायचे. यांची वजाबाकी येते 38 अपॉन 2 केले तर येतात 19. म्हणजे इथे उत्तर मिळालेलं आहे पर्याय क्रमांक 1. याप्रमाणे आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. त्यानंतर 76 to 78 साठी आपल्याला सूचना दिलेली आहे की पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीमध्ये विशिष्ट संबंध आहे, तसाच आपल्याला तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये म्हणजे समसंबंध करायचे आहेत. यावरचा तो प्रश्न आहे. 76 नंबरचा प्रश्न पाहूया. याप्रमाणे दिलेला आहे. आता नीट निरीक्षण केलं तर लक्षात येतं की हे त्रिकोण आपल्याला काय दिलेले आहेत, भरलेले दिलेले. इथे एक अंडाकार वर्तुळ, त्याच्यामध्ये चौरस आणि वर्तुळ आहे. त्याचा संबंध काय दिला तर हा वर्तुळ आहे तो बाहेर गेलाय आणि हा जो ओव्हल आहे तो आतमध्ये आला. ह्याप्रमाणेच आपल्याला इथे काय करायचं आहे की 1 2 3, तर बाहेरची आकृती जी आहे ती आतमध्ये येणार आणि आतली आकृती बाहेर जाणार. मधली जी आकृती ती तशीच राहणार. म्हणजे वर्तुळ आतमध्ये येणार आणि हा चौरस काय आहे बाहेर जाणार. आता ह्यामध्ये चौरस जसा दिलेला आहे त्याप्रमाणे बघा, इथे त्रिकोण होते, इथे सर्कल झालेत. म्हणजे इथे सर्कल असतील तर इकडे त्रिकोण व्हायला पाहिजे. आणि त्रिकोणी संख्या काय आहे म्हणजे त्रिकोणाच्या पर्यायाची ही एक आणि ही एक आहे. म्हणजे हे पर्याय तर आपले कटच झाले. आता हिच्यामध्ये पहा की बाहेर चौकोन व्हायला पाहिजे आणि आतमध्ये सर्कल व्हायला पाहिजे, पण इथे उलट दिलेलं आहे. म्हणजे ही पण आकृती गेली, आतमध्ये सर्कलवाली आकृती आहे. पर्याय क्रमांक 3. याप्रमाणे आपल्याला हे या प्रश्नाचा विशिष्ट संबंध लक्षात येत होता. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. 77 नंबरचा क्वेश्चन आहे. यामध्ये एका त्रिकोणात भरलेला त्रिकोण आहे, मग चौरस आहे आणि मग याच्यामध्ये हा षटकोन आहे, वर्तुळ आहे आणि वर्तुळात भरलेला आहे. जर हा आपण क्लॉकवाईज फिरवला, इथून हा इथे आला तर इथून हा इथे गेला पाहिजे. सॉरी, इथून हा इथे गेला म्हणजे आपण रोटेट काय केली, क्लॉकवाईज केली. याप्रमाणे आकृती बदलली तर ही आकृती कशी, ह्याप्रमाणे आकृती दिली. तर आपण त्रिकोण जर घेतला, कुठली पण एक आकृती घ्या, त्रिकोण जर आपण त्याला काय केलं म्हणजे सब डायरेक्शनला फिरवलं. आता हे कोपऱ्यामध्ये आहे म्हणजेच काय, हे कर्णावर आहे, तर ते इकडे केलं तर हा गोल इथे येणार. म्हणजेच इथे येईल. समजा इथे हा त्रिकोण येईल, हा गोल इथे येईल, हा चौकोनात चौकोन जो आहे तो इथे येईल आणि इथे काय येईल, ह्याप्रमाणे अशी आकृती येईल. आणि अशी आकृती कुठे आहे तर पहिल्या हिच्यामध्ये आहे, पण त्रिकोण काय आहे म्हणजे भरलेला नाहीये. इथे आपल्याला काय आहे, एक साइड आपल्याला भरलेली पाहिजे. इथे जर केला तर हा त्रिकोण थोडा भरलेला आहे. बाकीच्या ठिकाणी काय आहे, जागा म्हणजे चुकीच्या जागा आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 2 त्याचं करेक्ट उत्तर येईल. 78 नंबरची आकृती 1 2 3 म्हणजे बाहेर काय आहेत, षटकोन आहेत आणि आतमध्ये गोल आहे आणि तिथून आपल्याला ॲरो दिलाय. तर त्याचा संबंध कसा होतो की जो षटकोन एक बाहेरचा असतो तो आतमध्ये घेतलेला आहे आणि बाहेर 2 म्हणजे हे वर्तुळ आहे ते बाहेर 2 याच्यामध्ये केलंय आणि इकडे जो सर्कल असतो तो इथे याप्रमाणे केलाय. तर हे पण कसं करणार, आणि त्यांची डायरेक्शन किती आहे, 90 डिग्रीमध्ये फिरलेली. हा इथे आहे तर आपल्याला या बाजूला ॲरो निघून जातो, तिथे गोल येतो. त्याचप्रमाणे इथे गोल निघून जाईल आणि इकडे काय येईल, ॲरो येईल.
असा ॲरो येईल आणि हा बाहेरचा त्रिकोण आहे तर तो आतमध्ये काय येईल, 2 त्रिकोण येतील याप्रमाणे, आणि बाहेरचा म्हणजे चौरस आहे तो आतमध्ये जाईल. मग असं कुठे इथे त्रिकोण आहे, इथे त्रिकोण आहे, इथे गोल आहे, म्हणजे करेक्ट उत्तर आपला पर्याय क्रमांक 2च आहे. म्हणजे ह्याप्रमाणे इथे अशा पद्धतीने आपल्याला ती आकृती मिळेल. पुढील प्रश्न आहे 71 to 81 साठी आपल्याला सूचना दिलेली आहे. म्हणजेच ह्याप्रमाणे आपल्याला आवडणारे पदार्थ कोणाला काय आवडतात त्याप्रमाणे दिलेले आहे. तर इथे आपल्याला आधी एक चार्ट बनवावा लागेल. बघा याप्रमाणे सूचना आपल्याला दिली. आरती, शुभम, पूजा, सुनील आणि संजय याप्रमाणे आपण सगळ्यांची नावं लिहून घेतली आणि जे जे पदार्थ दिलेले आहेत तर त्या पदार्थांमध्ये म्हणजे मिठाईचे जेवढे पदार्थ असतील नावं तेवढे. इथे आपल्याला पेढा दिलेला आहे, जिलेबी दिलेला आहे, त्याच्यानंतर लाडू दिलाय, गुलाबजामुन दिलेले आहेत आणि शेवटी आपल्याला बर्फी असे शब्द दिलेले आहेत. ते याप्रमाणे लिहून घेतले पटपट आणि बॉक्स न आखता पटकन आपल्याला जे सूचना दिल्यात त्यानुसार आपल्याला टिक मार्क करायचे. आरती व शुभम यांना पेढा आवडतो, म्हणजे आरती आणि शुभम यांना पेढा आवडतो. त्यानंतर पूजाला फक्त जिलेबी आवडते. पूजाला फक्त काय आवडते, जिलेबी आवडते. फक्त जिलेबी आवडते म्हणजे बाकीचे पदार्थ तिला काय आहेत, आवडत नाहीत. म्हणजेच इथे काय सगळीकडे काय लाडू, गुलाबजाम आणि बर्फी सगळ्यांना क्रॉस येईल. त्यानंतर पुढे दिलेलं आहे आरती व्यतिरिक्त लाडू आवडणाऱ्या सर्वांना गुलाबजामुन आवडतात. आरती सोडून लाडू आवडणारे सर्वांना गुलाबजाम आवडतात. म्हणजेच इथे काय होतं, आरतीला गुलाबजाम आवडत नाही असा त्याचा काय होतो, अर्थ होतो. म्हणजे इथे आवडत नाही. बरं आता लाडू, सर्वांना आवडणारे लाडू. पुढचं आपण बघूया. संजयला सर्वच मिठाई आवडते. संजयला काय आहे, पेढा पण आवडतो, जिलेबी पण आवडते, लाडू पण आवडतात, गुलाबजामुन पण आवडतात आणि बर्फी पण आवडते. आरती बर्फी सुद्धा आवडीने खाते. म्हणजे आरतीला सुद्धा काय आवडते, बर्फी आवडते. त्यानंतर पूजा सोडून सर्वांना लाडू आवडतात. सर्वांना लाडू आवडतात म्हणजेच काय, आणि सुनील पण. ह्याप्रमाणे आपण केलं. आता ह्यामध्ये पहा एक वाक्य आपल्याला इथे दिलेलं होतं की आरती व्यतिरिक्त लाडू आवडणाऱ्या सर्वांना गुलाबजाम आवडतात. आरती सोडून बाकीच्या सर्वांना गुलाबजाम आवडतात. म्हणजे शुभमला पण काय आवडतात, गुलाबजाम आवडतात. सुनीलला पण गुलाबजाम आवडतात. संजयलाही गुलाबजाम आवडतात. ह्याप्रमाणे आपल्याला मिळालं. आता जिथे जिथे नाहीये तिथे तिथे काय करायचं, आपल्याला क्रॉस करून टाकायचं आहे याप्रमाणे. आता आपल्याला पहिला प्रश्न जो दिलेला आहे तो दिलेला आहे 79 नंबरचा. बघा 79 नंबरला गुलाबजामुन किती जणांना आवडतात. गुलाबजाम बघा 1, 2, 3 जणांना आवडतात. म्हणून याचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 त्याचं करेक्ट उत्तर येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 80 नंबरचा. फक्त 2 मिठाई आवडणारे कोण कोण आहेत. फक्त 2 मिठाई आवडतात. इथे 1, 2, 3 आहेत. इथे हे 2 येतात, इथे 3 आहेत, पुन्हा इथे 1, 2, 3 आहेत आणि इथे हे 2 आहेत. म्हणजे फक्त 2 पदार्थ कोणाकोणाला आवडतात, तर इथे पूजा आणि संजय, पूजा व संजय, आणि इकडे आरती आणि संजय. पण फक्त 2 मिठाई आवडणारे, फक्त 2 मिठाई आवडणारे. पण आता इथे पहा आरतीला 3 आवडतात, म्हणजे आरती तर गेली. त्याच्यानंतर शुभम 1, 2, 3 गेले. पूजाला 1च आवडतो, सुनीलला 2 आवडतात आणि संजयला सगळेच आवडतात. म्हणजे तसं जर बघितलं तर
80 नंबरचा प्रश्न आहे, फक्त 2 मिठाई, फक्त 2 प्रकारच्या मिठाई आवडणारे कोण कोण आहेत? शुभम आरती, संजय पूजा, पूजा सुनील आणि आरती सुनील. फक्त 2 मिठाई आवडणारे. आरतीला 1, 2, 3 आवडतात, शुभमला 1, 2, 3 आवडतात, पूजाला 1च आवडतो, सुनीलला 2 आवडतात, संजयला सर्वच आवडतात. म्हणजे फक्त 2 मिठाई आवडणारे कोण आहे? तर इथे फक्त आवडणारे आपल्याला येईल सुनील येईल. पण हिच्यामध्ये 2-2 हे दिलेले आहेत, पर्याय दिलेले आहेत, 2-2 जणांची नावं आहेत. त्याचबरोबर जर आपण इंग्लिशमधला जर प्रश्न इकडे बघितला तर इकडे दिलेला आहे, हाऊ मेनी ऑफ देम लाईक ओनली 2 टाइप्स ऑफ स्वीट्स. इकडे 1, 4, 3, 2 अशा प्रकारचे प्रश्न दिलेला आहे. त्याच्यामुळे काय झालेलं आहे की हा जो प्रश्न होता हा रद्द करण्यात आलेला होता त्यावेळेला, म्हणजे मागच्या वर्षी हा प्रश्न रद्द केलेला होता. आणि आता याच्यावरचाच, या सूचनेवरचाच शेवटचा 81 नंबरचा प्रश्न आहे, जिलेबी किती जणांना आवडत नाही? आवडत नाही, जिलेबी न आवडणारे कोण आहेत? आरती, शुभम आणि सुनील. 3 जणांना आवडत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं करेक्ट उत्तर होतं. याप्रमाणे आपल्याला सूचना पालनवरचं जे उदाहरण होतं ते सोडवायचं होतं. त्यानंतर 82, 83 नंबरची सूचना दिली चौरस आकृती कागदाला, म्हणजे आपल्याला घड्यांच्या आकृत्या आहेत आणि त्या ओपन केल्यावर, उलगडल्यावर आपल्याला कोणती आकृती मिळते याप्रमाणे तो प्रश्न होता. आता ह्यामध्ये पहा, अशी आकृती दिली, एकतर तुम्ही उभी करा किंवा आडवी करा. जर आपण याप्रमाणे जर त्याला असा फोल्ड ओपन केला तर, किंवा ह्याप्रमाणे आपण 4 भाग केले, ओपन केल्यानंतर बघा इथे असा येईल, तर इथे ह्याप्रमाणे आपल्याला आकृती मिळेल, इथे अशी येईल. त्यानंतर इथे अशी आकृती मिळणार आपल्याला थोडीशी, आणि एकतर एक पूर्ण केली आपण, ही पूर्ण केली याप्रमाणे, म्हणजे इथे आपल्याला सर्कल मिळाले. ह्याची आरशाची प्रतिमा इथे मिळते, ही इथे मिळते. हा त्रिकोण आहे तर हा आपल्याला इथे असा मिळेल आणि पुन्हा हे असेल, आणि या कोपऱ्यामध्ये आपल्याला कोपरा कट करून ह्याप्रमाणे अशी आकृती मिळेल. म्हणजे हे असं आल्यानंतर हे याप्रमाणे, ही अशी आकृती आपल्याला कुठे मिळते? आता ह्याचीच आपल्याला इकडे आरशाची प्रतिमा जर केली तर याप्रमाणे इथे आपल्याला शंकरपाळा तयार झाला, याची आपल्याला इथे कट झालेला अशी आकृती मिळेल. आणि त्यानंतर इथे हा असा, ही आकृती ही इथे ह्याप्रमाणे मिळणार. आणि ह्याची प्रतिमा आपल्याला पुन्हा काय करायची? खाली करायची आहे. म्हणजे इथे आपल्याला एक गोल मिळतो, ह्याप्रमाणे मिळाला, इथे अशी आकृती आणि ही अशी, याप्रमाणे पूर्ण आकृती होते. आणि ती आकृती कुठे मिळते? आता हिच्यामध्ये इथे गोल दिलाय, इथे गोल दिलाय म्हटल्यानंतर काय झालं? ही आकृती तर येणार नाही, म्हणजे ही कट झाली. पुन्हा इथे गोल दिलाय म्हणजे ही आकृती पण कट झाली. आता या 2 आकृत्यांमध्ये आपल्याला वरती शंकरपाळा दिलेला आहे, साईडला 2 गोल आहेत, हे 2 गोल हे बरोबर आहे, इथे पण सगळ्या आकृत्या बरोबर आहे. पण फक्त जर आपण इथे कोपरे बघितले तर हे अशा प्रकारे आहेत, इथे कट केलेले, म्हणजे ही पण आकृती आपली काय झाली? कॅन्सल झाली. आणि योग्य पर्याय काय मिळणार? पर्याय क्रमांक 3 मिळणार. म्हणजे घडीची आकृती उलगडल्यानंतर ती अशी दिसणार. पुढचा प्रश्न आपण लगेच बघूयात. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला अपलोड केल्यानंतर लगेच बघता येतील. त्याचप्रमाणे 22 डिसेंबरची प्रश्नपत्रिकेची उत्तर सूची, आन्सर की सुद्धा आपण अपलोड करणारच आहोत लगेच, तर ती सुद्धा तुम्हाला बघता येईल, जेणेकरून त्यावरून तुमचे मार्क्स किती पडले हे लक्षात येईल. चला तर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत, 83 नंबरचा. 83 नंबरचा क्वेश्चन घडीची आकृतीच आहे. पुन्हा आपल्याला पहा, याप्रमाणे जर आपण याची जर आपण आरशामध्ये प्रतिमा बघितली तर याप्रमाणे येईल. हा सर्कल इथे येईल आणि इथे याप्रमाणे चौकोन मिळेल, इथे हा गोल मिळेल, आणि इथे हे कट केलंय ते याप्रमाणे इथे अशी कट केलेली मिळेल. याची आकृती पुन्हा आपण काय केली? आरशामध्ये बघितली तर इथे आपल्याला शंकरपाळा मिळतो, इथे हे 2 गोल मिळतात, इथे कट केलाय, ह्याप्रमाणे कट केलेला असेल, आणि हे इथे
ह्याप्रमाणे आकृती मिळणार आपल्याला। मग अशी आकृती कुठे आहे तर पहा, इथे 2 गोल मध्ये आपल्याला काय पाहिजे आहे, चौरस पाहिजे आहे। मग आता हिच्यामध्ये बघा, इथे 2 गोल उलट दिलेले आहे, म्हणजे पहिली आकृती तर कट झाली। इथे शंकरपाळा दिलाय, पण इथे आपल्याला काय पाहिजे आहे, याप्रमाणे बॉक्स पाहिजे, म्हणजे इथे पण आपल्याला होत नाही म्हणून ही आकृती पण गेली। इथे पण सेम प्रॉब्लेम आहे, म्हणजे ही पण आकृती गेली। म्हणजे योग्य पर्याय आपल्याला कुठला मिळाला, पर्याय क्रमांक 4 हा मिळाला। बघा इथे याप्रमाणे हे 2 गोल, मध्ये पण शंकरपाळा, हे 2 गोल आणि मध्ये याप्रमाणे, आणि हे पण साईडचे कट केलेले आहेत, म्हणजे योग्य पर्याय क्रमांक 4 हे त्याचे उत्तर आहे। 84 ते 86 नंबर, पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसा संबंध तिसऱ्याचा चौथ्याशी आहे। आता 84 नंबरचा प्रश्न दिलाय, 459 चा संबंध 18शी आहे। तर इथे लॉजिक कसं लागतं बघा आपल्याला, इथे लॉजिक लागेल 4 गुणिले 5 गुणिले 9 या सगळ्यांचा गुणाकार करायचा आणि त्याला काय करायचं, 10 ने भाग द्यायचा, म्हणजेच इथे उत्तर येतं 18। कारण इथे 4 पंचे 20 आणि इथे 10 आहे, म्हणजे 10 एक 10, 10 दोणे 20 केले, 9 दोणे 18 होतात। त्याचप्रमाणे आपल्याला याचा पण लॉजिक तसंच लावायचं आहे। 6 मल्टिप्लाय बाय 7 मल्टिप्लाय बाय 5 केले आणि त्याला डिवाइड बाय 10 केले तर 5 दुणे 10 होतात, म्हणजे इथे जर आपण केले 5 एक 5, 5 दुणे 10, 2 1 जा 2, 2 3 जा 6, म्हणजेच इथे 7 त्रिक 21 येतात, आणि हेच काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे, आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 वर। याप्रमाणे याचं लॉजिक लागलं। 85 नंबरचा क्वेश्चन आहे, 16चा संबंध 63शी आहे, तर 12चा संबंध कसा असणार आहे। तर यामध्ये जर आपण बघितलं 16 म्हणजेच काय, इथे जर 16 घेतले तर 16 बरोबर 8 गुणिले 2 केले, 8 दुणे 16, म्हणजे यांची फोड केली तर ही होते। या 8चे आपल्याला काय करायचंय, या 8चा काय करायचंय, वर्ग करायचा आहे आणि त्याच्यामधून 1 वजा करायचा। 8चा वर्ग 64 मायनस 1 इज इक्वल टू 63 येतो, ते इथे दिलंय। तसंच आपल्याला इथे काय करायचंय, 12ला आपल्याला काय करायचं आहे, 2 ने भाग द्यायचा आहे, म्हणजेच 6 गुणिले 2 याप्रमाणे। या 6चा काय करायचा आहे, वर्ग वजा 1 करायचा। 6चा वर्ग किती होतो, 36 वजा 1 बरोबर 35 उत्तर, आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 ला। याप्रमाणे आपल्याला त्याचं लॉजिक लावायचं होतं। 86 नंबरचा, 2चा संबंध 128 आहे, तर 3चा संबंध किती असेल, तर सरळ सरळ आपल्याला इथे माहिती आहे की 2चा 7वा घात बरोबर 128 होतो। तसंच आपल्याला 3चा 7वा घात केला तर तो येतो 2187, आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 वर, म्हणून पर्याय क्रमांक 1 त्याचं करेक्ट उत्तर होतं। म्हणून पर्याय क्रमांक 1 त्याचं करेक्ट उत्तर होतं। याप्रमाणे आपल्याला लॉजिक मिळालं। पुढील प्रश्न लगेचच बघूया। 87 नंबरचा प्रश्न आहे, सूचना अपूर्ण आकृती पूर्ण करा। अपूर्ण आकृती पूर्ण करण्यासाठी यामध्ये आपल्याला अशी जर रेष असेल तर ती ह्याप्रमाणे, आणि तो असा आकार येईल इथे, आणि इथे आकृती पूर्ण करताना जसं हे याप्रमाणे दिले सेम टू सेम इथे मोठे आणि इथे छोटे झिरो काढायचे, आणि अशी आकृती पर्यायामध्ये आहे। इथे मात्र ही चूक आहे, इथे हा प्रकार आहे। त्यानंतर इथे जर बघितलं तर इथे सुद्धा आपल्याला सेम आकृती मिळते, फक्त आपल्याला जर बघितलं तर इथला आणि इथला काय आहे, तर मला तर दोन्ही आकृत्या बरोबर दिसत आहेत, पण त्यातल्या त्यात इथे आपल्याला सरळ रेष देते, इथे थोडासा प्रॉब्लेम येतो, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल। जर कोणाला काही शंका असेल किंवा काही उत्तराबद्दल काही सांगायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करू शकता, आणि त्याचं तुमचं स्वागतच राहील। पर्याय क्रमांक 4 हे त्याचं करेक्ट उत्तर असेल। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपण बघूया। 88 ते 90 साठी आपल्याला विसंगत पद ओळखा म्हणून सूचना दिलेली आहे।
तत्पूर्वी मित्रांनो, आपण ऑनलाईन क्लासेस, स्पर्धा परीक्षांचे ऑनलाईन क्लासेस सुद्धा घेतो. जर तुमचे मित्रमैत्रिणी, भाऊ बहीण छोटे असतील आणि त्यांना 5वी 6वी 7वी 8वी मंथनचे क्लासेस किंवा लक्षवेधचे क्लासेस, NMMS स्कॉलरशिप, नवोदय, सैनिक स्कूलचे क्लास आपण ऑनलाईन घेत असतो. जर तुम्हाला कुणाला क्लास पुढच्या वर्षासाठी लावायचे असतील तर नक्कीच दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधावा. त्यानंतर पहा, इथे 88 नंबरचा प्रश्न आहे. आपल्याला ह्याप्रमाणे दिलंय. इथे लॉजिक लावताना आपल्याला काय करायचं आहे तर x ची आपल्याला किंमत म्हणजे त्याचा स्थान क्रमांक किती तो टाकायचा. x ची स्थान क्रमांक आहे 24, t चा क्रमांक आहे 20 आणि v चा क्रमांक आहे 22. त्याप्रमाणे c चा क्रमांक 3, 4 आणि इथे 8 याप्रमाणे आला. n चा क्रमांक म्हणजे जर बघितला आपण तर n चा क्रमांक आहे 14, 8 चा क्रमांक आहे h चा क्रमांक आहे 8 आणि j चा क्रमांक आहे 10. f चा क्रमांक 6, 14 आणि 4. 24, 20, 22 म्हणजे या सगळ्या समसंख्या आल्या. 3, 4, 8 यामध्ये जर 3 बघितले तर विषम संख्या आली, बाकीच्या समसंख्या आहेत. इथे 14, 8, 10 या सगळ्याच इवन नंबर्स आहेत. हे पण सगळेच समसंख्या म्हणजे इवन नंबर आहे. फक्त इथे C क्रमांक 3 हा विषम संख्या आलेल्या असल्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं काय आहे, विसंगत पद असणार आहे. त्यानंतर 89 नंबरचा प्रश्न पहा. ET, DT आणि CF आणि BB असं दिलंय. तर याच्यामध्ये आपल्याला लॉजिक काय लागतं. याचा जर क्रमांक लिहिला तर हा 5 आहे, हा 20 आहे. यांची जर आपण बेरीज केली तर ती 25 येते आणि 25 येते म्हणजेच हा काय झाला, 5चा वर्ग झाला. D 4 नंबर अधिक T 20 नंबर होतो, हे झाले 24. त्यानंतर C 3 नंबर आणि F 6 नंबर यांची बेरीज केली तर 9 म्हणजे हा कसाचा वर्ग आहे, 3चा वर्ग आहे. B 2 अधिक B म्हणजे 2 तर यांची बेरीज होते 4. हा कशाचा वर्ग आहे तर 2चा वर्ग आहे. म्हणजे इथे वर्गसंख्या आली, इथे वर्गसंख्या आली, इथे पण वर्गसंख्या आली म्हणजे स्क्वेअर नंबर्स आले. पण इथे मात्र 24 आहे, हा कोणाचाही वर्ग नाही म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं करेक्ट उत्तर होतं. त्यानंतर आता आपला मॅथ पेपरचा सर्वात शेवटचा प्रश्न आणि या व्हिडिओचाही शेवटचा प्रश्न म्हणजे 90वा प्रश्न आहे. तो आहे BH, CI, DP आणि EY ह्याप्रमाणे केलं तर पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, यांचा जर क्रमांक केला 2 आणि इथे 8 आले, इथे 3 आणि इथे 9 आला. D चा क्रमांक 4 आणि P चा क्रमांक 16, E चा क्रमांक 5 आणि Y चा क्रमांक 25. तर इथे याचा संबंध जर आपण बघितला तर पहा याप्रमाणे केला तर इथे 5चा स्क्वेअर आला, इथे 4चा वर्ग आला, इथे 3चा वर्ग आला, इथे 2चा घन आला म्हणजे क्यूब आला. म्हणून गटात न बसणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. याप्रमाणे मित्रांनो सखोल आपण त्याचं स्पष्टीकरण बघितले आहेत. फक्त आपण उत्तरं काय आहेत हे न बघता तुमच्या नंतर मागून येणारी जी बॅच आहे म्हणजे आता पुढच्या वर्षासाठी येणारी जी बॅच आहे त्यांना सुद्धा हा पेपर नीट अभ्यासता येईल म्हणून अगदी पूर्ण सावकाशपणे त्याचे स्पष्टीकरण दिले, कुठलीही घाई गडबड न करता. तर तुम्हाला जर हा पेपर माझा आवडला असेल स्पष्टीकरणांसह तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्याचप्रमाणे तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा माझे व्हिडिओज आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजेच तुमच्या मित्रांना सुद्धा याचा लाभ घेता येईल. चला तर आपण इथेच थांबूयात, पुन्हा भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी आपण मॅथ्स सॅट आणि मॅथचा दोन्हीचे पेपर आपण एक्सप्लेन केलेले आहेत. त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक्स दिलेले आहेत. जर तुम्ही ते बघितले नसतील तर जरूर बघा. तुम्हाला परीक्षेसाठी विश यू ऑल दी बेस्ट.